आणि यासाठी मार्गदर्शन करणारे डॉक्टर शशिकांत पट्टण आणि जयश्रीताई पट्टण हे आहेत. आणि तसेच कार्यक्रमाचे व्यवस्थापन हे शरण रुद्रमूर्ती आणि शरण कुमार राजण्णा हे आहेत व कार्यक्रमाचे संघटक शरणी सुजाता पाटील हे आहेत. ते सांगली जिल्हा परिषदेचे सभापती आहेत. वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे बसवतत्वे व भारतीय संविधान. आणि या विषयासाठी बोलण्यात आलेले आपले अतिथी व्याख्याते आहेत ॲडव्होकेट मनीषाताई महाजन. ते बसवतत्वे व भारतीय संविधान या विषयावर बोलणार आहेत. त्यांचे वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालामध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर ते वकील आहेत आणि त्याचबरोबर समाजकार्य करतात आणि तसेच अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये त्यांचा सहभाग असतो. अतिथी व्याख्याते ॲडव्होकेट मनीषाताई महाजन यांचे व्याख्यान संपल्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण सर हे मार्गदर्शन करतील. त्यात काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि त्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि ते शरणी प्रतिभाताई आळेगावी करतील. अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. सर्वांना शरणू शरणार्थी. आता जयश्रीताई पट्टण बोलतील आणि त्यानंतर विद्या मगदूम ताई हे वचन प्रार्थना करतील. आपण आधी विद्या मगदूम ताई यांचं प्रार्थना सुरू करूया. हो चालेल. ताईंचं विद्या मगदूम ताई वचन प्रार्थना करा. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. गीत गाऊन काय करायचे, गीत गाऊन काय करायचे, गीत गाऊन काय करायचे, शास्त्र पुराण ऐकून, शास्त्र पुराण ऐकून, वेद वेदांत वाचून, वेद वेदांत वाचून, काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग, गीत गाऊन काय करायचे, गीत गाऊन काय करायचे, भक्तीने मन भरून, भक्तीने मन भरून, लिंग जंगमाचे, लिंग जंगमाचे, लिंग जंगमाचे, लिंग जंगमाचे उपासनान जाणणारे, उपासनान जाणणारे, गीत गाऊन काय करायचे, गीत गाऊन काय करायचे, सर्व विषयात प्राज्ञ असले तरी, सर्व विषयात प्राज्ञ असले तरी, काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग, भक्ती नसलेले उडल संगम, भक्ती नसलेले उडल संगम, देवास नकोत हो, देवास नकोत हो, गीत गाऊन काय करायचे, गीत गाऊन काय करायचे, गीत गाऊन, गीत गाऊन, गीत गाऊन काय करायचे. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. खूप सुंदर असं वचन ताईंनी. वेदशास्त्र महत्वाचे नाही तर भक्ती महत्वाची आहे. आपल्यामध्ये भक्ती असली पाहिजे असं या वचनामध्ये ताईंनी घालेले. खूप छान. आता जयश्रीताई बोलतील.
आणि त्यानंतर ऐश्वर्या मल्लिकार्जुन मुलगे हे 5 मिनिटं आपलं वचन आणि संविधान कलम याबद्दल 5 मिनिटं बोलतील. ओके. धन्यवाद रविदादा. आज मी बसव अध्ययन वेदिके बसव मंचातर्फे मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून. आणि आता मुक्ता ताईने गायलेलं गाणं अतिशय सुंदर होतं. त्याचा आपल्याला म्हणजे की जे तुम्हाला माहिती आहे नुसतं वाचून नाही तर ते अंगीकार करा, भक्तीने तुमचा संसार करा आणि भक्तीने केल्यानंतर आपल्याला ते सर्व मिळेल. त्याच्याशी निष्ठा असणं अतिशय गरजेचं आहे. आतापर्यंत हे आपलं आजचं 6वं पुष्प आहे आणि मी इथं आम्हाला मिळालेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सर्वांचा आणि म्हणून मी सर्वांचं इथं सहर्ष स्वागत करते. तुमच्या प्रतिसादावरती आपण प्रत्येक महिन्यामध्ये थोडी वाढतोय, आपण थोड्या थोड्या अंशाने वाढतोय, ज्ञानाने वाढतोय आणि आपला हा ज्ञान प्रचार करायचा, प्रसार करायचा जे आपण जे स्वीकारलेलं आहे ते ध्येय आपण थोडं साध्य करू शकतोय ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने, हे मी सांगू इच्छिते. आता मध्यंतरी डॉक्टर शेटकर मॅडम आणि सरांनी काही पुस्तकं पण भालकी मठातून आपल्याला आणून दिली आहेत आणि त्यांचा मानस सांगितला की आपण या वचन अध्ययन वेदिकेतर्फे आपण इथे लायब्ररी सुरू करूया मराठीमध्ये, कारण कन्नडामध्ये बरीचशी पुस्तकं अवेलेबल आहेत पण जी मराठीमध्ये आहेत तर त्यांनी ती सुरुवात केली. त्यांचा मानस त्यांनी जी काही पुस्तकं दिली आहेत 5-6 पुस्तकं आता, तर आपण इथं नक्की मी त्यांना आवर्जून सांगण्याची इच्छिते की आपण जो आपण केलेला आहे विचार व्यक्त केलाय आपण त्यावर विचार करूया आणि सर्वांनी मिळून आपण इथं बसवेश्वर आणि साहित्य याच्यावरती आपण मराठी पुस्तकं जमवूया. आजचा दिवस आज आपल्याला मॅडम आपल्या अतिथी आहेत डॉक्टर ॲडव्होकेट मनीषा महाजन मॅडम आणि आपला आजचा विषय आहे बसव तत्व आणि संविधान, भारतीय संविधान. तर संविधान दिवस मॅडमशी बोलता बोलता त्यांनी सांगितलं की ह्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपण आता हा उपक्रम घेतला. आजचा हा टॉपिक अतिशय योग्य आहे कारण 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर संविधान दिवस का बरं, तर 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली की मसुदा समितीने हा जो संविधान, भारतीय संविधान राज्यघटनेची जी निर्मिती केली आणि ती त्यांनी राज्याला जी दिली किंवा आणि त्याची अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. तर भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून गणतंत्र राज्य जे आहेत किंवा राज्यघटना म्हणता येईल आपण, त्याचं गौरवस्थानी आपल्या भारतीय संविधानाला मान दिलाय. आपले भारतीय संविधानाचे जे तत्व आहेत किंवा ध्येय आहेत ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क, अधिकार, कर्तव्य यांनी सर्वांनी भरपूर सर्वांगीण विकासासाठी किंवा देशात बांधव्य राखण्यासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टीने भरपूर आहे. आणि 20व्या शतकामध्ये तयार झालेली भारतीय संविधान ची तत्व जर आपण अभ्यास केला तर हे लक्षात येईल की हे 12व्या शतकातच आपल्याला महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या त्यांच्या साहित्यामध्ये परिपूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याची समांतरता आहे. तर त्या संविधानाबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण मनीषा मॅडम त्याबद्दल बोलणारच आहेत. तर बसवेश्वरांचा जो लढा होता की बसवेश्वरांनी तळागाळातील लोकांना, श्रमिक लोकांना, महिलांसाठी, दलितांसाठी आणि श्रमजीवी, महत्वाचे म्हणजे श्रमजीवी लोकांसाठी त्यांनी बरंचसं योगदान दिले आहे. त्यांची जागरूकता केली आहे. स्वतंत्र धर्माची निर्मिती करून सर्वांना एका समान पातळीवरती त्यांनी आणलेलं आहे. समान पातळीवरती सांगताना त्यांनी समानता हा महत्वाचा शब्द त्यांनी तेव्हा अंगीकार करला, त्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण केली आणि तो आचरणात आणला. आणि त्या निमित्ताने 12व्या शतकात झालेल्या या लिंगायत धर्माची आपल्याला म्हणता येईल की संस्थापक म्हणून आपण बसवेश्वरांना मान देतो. आणि या बसव साहित्याने जेव्हा ती जागरूकता केली आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून
शरणांची कत्तलही झाली हेही आपल्याला माहिती आहे. तर हे जेव्हा मानवी हक्कांचा आपण जेव्हा थोडासा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की 2 महायुद्ध झाल्यानंतर जगामध्ये मानवी संहार खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जवळजवळ 5 कोटी माणसांचा संहार झाला आणि तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा विश्व संस्थेची निर्मिती केली गेली तर मानवी हक्क किंवा शांतता, त्याचे अधिकार, त्यांची कर्तव्य जी आहेत त्याच्यासाठी, त्याची जोपासना करण्यासाठी आणि हे मानवी मधले जे द्वेष होते ते द्वेष शमन करण्यासाठी म्हणून विश्वबंधुतेची स्थापना झाली. तर कदाचित त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर कदाचित त्यांना कल्पनाही नसेल की 12व्या शतकामध्ये भारतासारख्या देशामध्ये 12व्या शतकामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बसवेश्वरांनी एवढं मोठं म्हणजे पहिल्यांदा मानवी हक्काची वाचा फोडली किंवा त्याच्याबद्दल ते बोलायला लागले. आणि त्यांचं एक सुंदर एक वचन आहे, सुंदर छोटस वचन आहे. कावळा बघता भाताचे शीत, गोळा करी आपले नातगोत, कोंबडा गुटी पाहता अर्वुनी बोलवेती कुल समजता, कुड संगम देवा शिवभक्ता होऊनी, जो भक्ती पक्षहीन तो कावळे कोंबड्याहून अतिहीन. म्हणजे काय म्हणायचंय, आपण जेव्हा माझे नातगोत मला एखादं काही संधी मिळाली तर मी आधी पहिल्यांदा माझा विचार करते. म्हणजे मी म्हणजे मानवजात आपण आत्ताची जी आपण इतकं स्वार्थी झालेलो आहोत की ही वसुंधरा, ही पृथ्वी सर्वांसाठी आहे हे आपण विसरून जातो. नाती गोती स्वार्थापोटी आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या म्हणजे मानवीचे हित न जपता फक्त स्वार्थापोटी आपण आपलं आयुष्य पणाला लावतो. तसं न करता बसव साहित्य, आपण हे सगळे शरण आहेत, इथं ज्ञानी मंडळी आहेत. तर मग मी इथं सांगते की भारतीय संविधान होऊन सुद्धा जवळजवळ 75 वर्ष झाली, बसवेश्वरांनी शिकवण देऊन सुद्धा 900 वर्ष उलटली, तरी आपण त्यांनी दिलेली शिकवण आपण आपल्या आचरणात आणतो का? तर आपलं हे आत्मपरीक्षण करूया सर्वांनी मिळून. आणि 2 गोष्टीचा मी नक्कीच इथं उल्लेख करण्याचा मोह टाळता नाही येणार मला, की एक मी ऍड पाहिली होती मिरची, म्हणजे ऐकली होती म्हणता येईल मला, रेडिओ मिरचीवरती. तर एक कोणीतरी संभाषण होतं आणि त्या संभाषणात विचारणं होतं की आजकाल आपण मुलींना शिक्षण देतो, अति उच्च शिक्षण, मुली सर्वच क्षेत्रामध्ये पुढे आहेत, मान्य आहे मला. पण त्यांना घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या घराच्या जबाबदारीमध्ये त्यांना हातभार लावला जातो का? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे इथं माझे सगळे दादा मंडळी, मिस्टर पण आहेत, सगळेच आहेत, म्हणजे सगळे जाणकार आहेत. तुम्ही सांगू शकता की ज्या महिला काम करतात, बाहेरून येतात, त्यांना घरामध्ये केवढं त्यांना हातभार मिळतो? नाही मिळत त्यांना हातभार. त्यांना दुहेरी आपली भूमिका बजावी लागते. मुलांचं संगोपन हे सगळं फक्त बायकांचंच काम आहे असं विचार केला जातो. स्वयंपाकघर फक्त बायकांचंच काम आहे. का बरं असं? का तिला मानवी हक्क नाहीये तिला? तर ह्या गोष्टी ज्या आहेत की एक फक्त ऍड होती, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मुलगी कुठे आहे तर ती बँकेत गेली आहे आणि मुलगा काय करतोय तर पोहे करतोय. असं मला सांगा, आज आपले 62 मेंबर्स आहेत, कोणाच्या घरामध्ये असं होतं? नाही होत. पण मला इथं आज सांगायला नक्कीच आनंद वाटेल की आजच्या आपल्या ज्या अतिथी आहेत मनीषा मॅडम, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक त्यांनी केला होता. आणि मिस्टर रमेश महाजन म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी तेव्हा आमरस केला होता आणि त्यांनी ते तेवढा अभिमानाने सांगितलं होतं की आज मी एक पदार्थ केलाय, मी पण एक पदार्थ केलाय. तर मला त्याचा अतिशय म्हणजे खूप आनंद झाला की लिंगायत समाजामध्ये जी वचनं आहेत ते फक्त आपण ते वचनं वाचून आपला संसार होणार नाहीये, ते आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं. आपल्या संविधानामध्ये पण लिहिलेलं आहे, पण तरीही आपल्याला परत परत या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती, परत या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि त्यामुळे आपण मागे पडतो. आपला लिंगायत समाज आहे. आज मी माझ्या मुलाला जर मी सगळं शिकवलं, त्याला त्याचे तसे संस्कार दिले की बाबा पुढे तुम्हाला जाऊन दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत, घरही सांभाळायचं आहे, तुमचं नुसते वचनं वाचून नाही पण ते अंगीकारले पाहिजे, स्त्रियांचा गौरव केला पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की या आपल्या कार्यक्रमाची पूर्तता झाली होतीये किंवा आपण थोडं त्याच्यात होऊ शकतोय. तर रियालिटीमध्ये आपण बरेच मागे आहोत आणि ती रियालिटी आपण थोडीशी पुढे करूया. आणि आता मी युनो बद्दल पण सांगितलं,
तर आता मी मनीषा मॅडम अतिथी आपल्या आणि मनीषा मॅडम ती थोडीशी ओळख करून देते. त्यांनी मला थोडासा संक्षिप्त परिचय म्हणून लिहून दिलेला आहे. मनीषा महाजन मॅडम आकुर्डी चिंचवड इथं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. आकुर्डी प्राधिकरण पुणे येथे त्या शिकल्या आहेत. नंतर पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज त्या 12वी जून नंतर त्यांनी LLB पुण्यातच केलेलं आहे नामांकित कॉलेजमधून. 1992 मध्ये त्या पासआउट झाल्यात. त्यांचं कार्यक्षेत्र म्हटलं तर जिल्हा न्यायालय, ग्राहक न्यायालय, सहकारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, वैवाहिक खटले, ट्रस्ट प्रकरणे संबंधित कार्यालय पुणे, तसेच पिंपरी मोरवाडी न्यायालयात वकील म्हणून सराव करतात. सरावाचे क्षेत्र बहुतेक दिवाणी आणि वैवाहिक प्रकरणे आहेत. सामाजिक, आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर न्याय, उत्थान आणि महिलांचे सक्षमीकरण, आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि कमीत कमी खर्चात जागतिक विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा महत्वाचा लढा आहे. विशेष विवाह कायदा सत्यशोधक विवाह सोहळ्यानुसार आजपर्यंत जवळजवळ 50 ते 55 जोडप्यांचे त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह लावून दिले आहेत. आणि याचा आनंद होतोय मला की मॅडमनी मला एक पुस्तक पण दिलं होतं की जे सत्यशोधक विवाह सोहळ्यानुसार त्यांनी जी पत्रिका, म्हणजे पत्रिका नाव जसं रूढीनुसार म्हटलं जातं, पण ती पत्रिका म्हणजे खरी पत्रिका नाही, तर त्यानुसार त्यांचे स्वभाव वगैरे बाकीच्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे. तर त्याविषयी आपण एकदा परत त्यांना मॅडमला बोलवूया आणि तो टॉपिक आपण डिस्कस करूया. मॅडम नेहमी सांगतात त्या स्वतः आंतरजातीय विवाह करून त्यांनी विवाह केला आहे ॲडव्होकेट रमेश महाजन यांच्यासोबत आणि गेले 28 वर्ष त्या आनंदाने संसार करत आहेत. नंतर कॉलेज युथ ऑर्गनायझेशन सोबत त्या मॅडम जोडलेल्या असल्याने स्थानिक नागरी समस्या व इतर सामाजिक समस्या, प्रगतिशील विचार आणि तर्कसंगत विचारांसह वाढवणे आणि सोडवणे हा त्यांचा कल आहे. त्या पक्षाच्या सदस्य होत्या CPIMच्या. मॅडमनी जनवादी महिला संघटनेसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलं आहे. मॅडम महाविद्यालय जीवनापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी स्वेच्छेने काम करतात, ज्यांचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे निर्घृण हत्या झाली होती. मॅडम दाभोळकर सरांचं नाव बऱ्याच वेळा घेतात, त्यांचा उल्लेख करतात. मॅडमनी त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे. सरांच्या निर्घृण हत्येनंतर पिंपरी चिंचवड रिंगण नाट्यसंघाचा एक भाग होता आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रिंगण नाट्याचा 130हून अधिक शो मध्ये भाग घेतला आहे, ज्याद्वारे वैज्ञानिक स्वभावाचा प्रसार केला आणि लोकांच्या मनातून अंधश्रद्धा काढून टाकल्या. 2016 मध्ये राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसमध्ये बेंगलोर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 2017 मध्ये कोलकाता विद्यापीठात जादूटोना विरोध कायदा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपक्रम या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2018 नोव्हेंबर मध्ये युगांडा पार्लरला नोट्स आणि इनपुट त्यांनी दिले आहेत. 2019 रोजी सिंगापूर येथे आशियाई देशांच्या मानवतावादी परिषदेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रतिनिधी म्हणून मॅडमनी प्रतिनिधित्व केले आहे. नंतर डिसेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन पत्रकार जो ऑस्बॉर्न यांच्यासोबत महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी बाल बलिदान प्रकरणांचा अभ्यास आणि कव्हरेज करण्यासाठी मॅडम गेल्या होत्या. तर सामाजिक कार्यासाठी महिला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मॅडमला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महिलांशी निगडीत समस्या आणि अंधश्रद्धा या विषयात उत्तम समाजसेविका आहेत. पिंपरी चिंचवड परिसरात आणि पुण्यात त्या नावलौकिक त्यांनी मिळवलेला आहे आणि एक उत्तम आणि प्रख्यात वकील म्हणून सन्मानितही आहेत. तर आज मी मॅडमला इथं आपल्या नंतर मॅडम समस्त लिंगायत ट्रस्टच्या उपाध्यक्षा आहेत आणि आपल्या या ट्रस्टच्या मॅडम जे लीगल ॲडवायझर आहेत त्यांच्या कन्सल्टन्सी खाली आपण थोडंसं पुढे चालूया, आपली वाटचाल चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. मी मॅडमचं इथं सहर्ष स्वागत करते आणि आपला मंच आपल्यासाठी खुला आहे. तोपर्यंत रविदादांना आज आपल्या छोट्या ऐश्वर्या मुळगे हिचंही मी इथं स्वागत करते आणि तिला आपण 5 मिनिटं बोलायला संधी देऊया. कारण आपला जे नॉलेज आहे, आपलं जे शिक्षण आहे, ज्ञान आहे, हे जर
युवा पिढीमध्ये केलं, युवा पिढी पुढे आल्यात, तर त्याच्यासारखा आनंद कोणालाही होणार नाही. आणि म्हणून मी इथे माझे 2 शब्द बोलते, संपविते. थँक्यू. शरणू शरणार्थी. खूप छान जयश्रीताईंनी सांगितलं की कावळ्याला एक सण दिसला तर तो बोलवतो आपल्या परिवाराला, कोंबडीला एक सण दिसला तर तो बोलवतो आपल्या कुलाला. शिवभक्त होऊन भक्तिपक्ष नसेल तर आपण कावळ्या कोंबडीपेक्षा हीन हो, असं यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. तर आता ऐश्वर्याताई मल्लिकार्जुन मुलगे हे आपलं वचन आणि संविधान बद्दल एक 5 मिनिटं बोलतील. हॅलो. सर्वांना माझा शरणू शरणार्थी. माझे नाव ऐश्वर्या मुलगे आहे. वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला, बसव तत्वे व भारतीय संविधान व मनुस्मृती या विषयावरती माझे मनोगत व्यक्त करणार आहे. संविधान, वचन, मनुस्मृती. मनुस्मृती अध्ययन क्रमांक 1, 31, 429, 499 नुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैद्य, शूद्र या 4 वर्णांमध्ये असमानता आहे. मात्र संविधान कलम 14 नुसार सर्व नागरिक समान आहेत. त्यांच्यात वंश, जात, वर्ण, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणे गुन्हा आहे. तेच वचनामध्ये महात्मा बसवेश्वर म्हणतात, दासीपुत्र असो वा वैश्यपुत्र असो, लिंग दीक्षा झाल्यावर त्यास साक्षात शिव मानून वंदून पूजन तयाचे पदोदक प्रसाद स्वीकारच योग्य. असे न करता तिरस्कार करणाऱ्यास पंचपातक नरक पहा, हे कुडल संगम देवा. तर मनुस्मृती 98, 99, 191 नुसार 4 वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळवण्याचा समान अधिकार नाही. शूद्र व्यक्तींना न्यायाधीश बनू शकत नाहीत. ब्राह्मणाशिवाय गुरु शिक्षक बनू शकत नाही. मात्र संविधान कलम 16 नुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकरी मिळवण्याचा करण्याचा समान संधी आहे. तर तेच वचनामध्ये अनुभव मंडप हे त्या काळी सर्वांकरिता विश्वविद्यालय म्हणून गणले जात होते. सर्वोच्च लोकशाहीचे संसद म्हणून संबोधित केलेले आहे. तरी त्याचे कुलगुरू अध्यक्ष हे नटवर जातीचे अल्लम प्रभू त्यांनी भूषवले होते. सर्वांना शिक्षणाचा व बोलण्याचा अधिकार होते. मनुस्मृती अध्याय 1, 88, 98, 90, 138 अनुसार ब्राह्मणाशिवाय अन्य कोणासही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले आहे. ब्राह्मण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रिय राज्य करणार, वैश्य व्यापार करणार, शूद्रांनी सर्वांची सेवा करावी. मात्र संविधान कलम 19 नुसार सर्व नागरिकांना संविधानाने स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, देशातील कोणत्याही राज्यात व्यवसाय करण्याचा हक्क व स्वातंत्र्य दिलेले आहे. तेच वचनामध्ये कायकात गुंतले असता गुरुदर्शनाचे विस्मरण व्हावे, लिंगपूजेचे विस्मरण व्हावे, जंगम समोर असला तरी पर्वा करू नये, कायक हेच कैलास असल्याने अमरलिंगेश्वर कायकात आहे. म्हणजे सर्व शरणांना वचन लिहिण्याचा व सांगण्याचा, अनुभव मंडपमध्ये चर्चा करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. मनुस्मृती अध्याय 715, 716 प्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना गुलाम बनवले जाऊ शकते, परंतु ब्राह्मणांना गुलाम बनवू शकत नाही. मात्र संविधान 23 अनुसार माणसांचे व्यापार, खरेदी विक्री, बेड बिगारी, गुलामगिरी असे व्यवहार करता येत नाही. कायद्याने गुन्हा आहे. तेच वचनामध्ये म्हणतात, हा कोणाचा म्हणू नका हो देवा, हा अमुचा असाच म्हणा की कुडल संगम देवा. मनुस्मृती अध्याय 1, 88, 89, 90, 91 फक्त ब्राह्मणांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना अधिकार नाही. संविधान 21 नुसार सर्वांना शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. प्रत्येक राज्यात वय 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. तेच वचनामध्ये बसव भले भले तुझे कारणी साक्षर झाले जिथे जावे, तिथे नवविचार कानी आले. अनुभव मंडप हे विश्वविद्यालय होते. मातंग चेन्नई या तामिळनाडू, किन्नर बोम्मई आंध्र प्रदेश, मरोळ शंकरदेवा अफगाणिस्तान, शरण कक्कया मध्य प्रदेश, सिद्धरामेश्वर महाराष्ट्र अशा अनेक वर्ण व जातीचे शरण शिक्षण घेऊन साहित्य व वचनकारक झाले. 1,96,000 जंगम बनले. मनुस्मृती अध्याय 10, 100 आणि 129 नुसार जगातील सर्व ब्राह्मणांना संपत्तीचा
मालक बनण्याचा हक्क आहे. शूद्र कितीही लायक असला तरी संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. मात्र संविधान 300 क नुसार कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून वंचित करू शकत नाही. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ते वचनात अल्लाम प्रभू म्हणतात, धनसंपत्ती जमा करण्याबाबत भूमी तुझी नव्हे रे, संपत्ती तुझी नव्हे रे, कामिनी तुझी नव्हे रे, व्यवहारी जगासाठी आहे ते सर्व सारे, ज्ञान हेच तुझा अलंकार. मनुस्मृती अध्याय 8 276 नुसार ब्राह्मण स्त्री बरोबर कोणी 3 वर्णापैकी व्यक्तीने व्यभिचार केल्यास निंदा केल्यास त्याची जीभ कापावी. मात्र संविधान कलम 354 आणि 376 नुसार कोणत्याही व्यक्तीने कृती अपराध केल्यास प्रचलित कायद्यानुसार दंड व सजा दिला जातो. तेच वचनामध्ये सत्यका म्हणते, परस्त्री परधन मोह विषा समान आहे. परस्त्रीशी संग न करणेच शील आहे. परस्त्रीस पाहून मन विचल होऊ नकोस रे, परस्त्रीकडे महादेवी म्हणून पहावे. मनुस्मृती अध्याय 11 127 129 10 30 18 181 ब्राह्मणाचा हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे, परंतु ब्राह्मणाने केल्यास त्यास मृत्यूदंड दिला गेला नाही. मात्र संविधानातील तरतुदीप्रमाणे अपराध करतेवेळी अंमलात असलेल्या कायद्यान्वये शिक्षा देण्याचे तरतूद सर्वांकरिता केलेले आहे. तेच वचनामध्ये महात्मा बसवेंना म्हणतात, करू नको हत्या, करू नको धृणा, बोलू नको मिथ्या, करू नको मान अपमान, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, कुडल संगम देवा. तथागत बुद्धाने सांगितलेले 84,000 उपदेश, महात्मा बसवेश्वरांचे अगणित वचन व संविधान सभेचे 2,473 सूचना इत्यादींमधून निवडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान निर्माण करून वरील महात्म्यांचे विचार प्रत्यक्ष कायद्यात समाविष्ट करून सामाजिक जीवन सुखमय जगण्याचा हक्क व स्वातंत्र्य समानतेवर बहाल केले आहे. संविधानामध्ये प्रस्तावनेमध्ये 395 कलमे, 12 अनुसूची व 2 परिशिष्टे आहेत. बसवादी शरणांचे वचन हे भारतीय संविधानातच दडलेले आहे. बसव तत्व आणि भारतीय संविधान हे एकच आहे. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे माझे मनपूर्वक आभार. शरणार्थी. खूप खूप अभिनंदन ऐश्वर्याताई मल्लिकार्जुन मुलगे. तुम्ही मनुस्मृती आणि संविधान मध्ये किती विषमता आहे आणि वचन आणि संविधानामध्ये किती साम्यता आहे हे खूप छान असं सांगितलं. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आता वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे बसवतत्वे व भारतीय संविधान. आणि या विषयासाठी बोलण्यात आलेले आपले अतिथी व्याख्याते आहेत ऍडव्होकेट मनीषाताई महाजन. ते बसवतत्वे व भारतीय संविधान या विषयावर बोलणार आहेत. त्यांचे वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमालेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याविषयी सांगायचे झाले तर ते वकील आहेत, त्याचबरोबर समाजकार्य करतात आणि तसेच अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग असतो. आता मनीषाताई महाजनताई, आपण व्याख्यानाला सुरुवात करा. शरणार्थी. ऐश्वर्यानी अगदी शॉर्ट मध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने थोड्या गोष्टी सांगितल्यात संविधानाबद्दल, तर तिचे खूप खूप धन्यवाद. आणि आता ज्या विद्याताईंनी जे वचन गायन केलं तर त्या वचन गायनातून सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बसवेश्वरांचे विचार समजतात. आणि मगाशी जे ह्याच्या अगोदर एक वचन गायन केलं होतं, त्या सरांचं नाव मला आता आठवत नाहीये, तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वचन गायन केलं. तर आता आपण आज जो विषय घेतलेला आहे भारतीय संविधान, तर भारतीय संविधानाला आपण का महत्व द्यायचं आणि ते सुद्धा लिंगायत स्वतःला लिंगायत म्हणवणाऱ्यांनी किंवा बसवेश्वरांचे अनुयायी किंवा बसवेश्वरांचे विचार आपण पुढे नेणारे जो काही हा समाज आहे, तर यांनी भारतीय संविधानाचा का जागर केला पाहिजे याविषयी मी थोडक्यात आपल्याशी बोलणार आहे. ऑलरेडी 5:40 झालेले आहेत आत्ता आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ 6:30ला संपणार आहे, तर 6:15 पर्यंत साधारण अर्धा तास मी बोलेन आपल्याशी. आणि ह्या अर्ध्या तासामध्ये मी आपल्या समोर भारतीय संविधान आणि बसवण्णा यांचे जे वचन आहेत किंवा बसवण्णांच्या काळातील जे
व्यवस्था होती, समाज व्यवस्था, तर त्याबद्दल आपल्याशी मी बोलणार आहे. सर्वात अगोदर आपण भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे किंवा प्रस्तावना आहे किंवा प्रास्ताविका आहे त्याबद्दल एकदा समजून घेऊयात. कारण एकदा आपण प्रास्ताविका जर वाचली किंवा नजरेखालून घातली तर आपल्या लक्षात येईल की वचनांशी किंवा त्यावेळेसच्या समाजाशी, बसवण्णांशी आपण कसे कनेक्ट होतो हे आपल्या लक्षात येईल. तर आपण साधारणपणे भारताची जी राज्यघटना आहे तर त्याच्यातील उद्देशिका समजून घेऊयात. उद्देशिकाबद्दल बोलूयात आपण. कारण उद्देशिका अशी म्हणते की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे हे संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं संविधान आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाने हे अंगीकृत केलं पाहिजे. कारण आपण इथं म्हणलेलं आहे की आम्ही स्वतः प्रत अंगीकृत केलेलं आहे किंवा अर्पण केलेलं आहे. जर आपण स्वतः प्रत अर्पण केलंय तर आपण भारतीय संविधानामधली काही कलम किंवा भारतीय संविधान नेमकं काय सांगतंय याबद्दलचं आपण कधी अध्ययन केलंय का? आपण त्याचा कधी विचार केलाय का? आपल्याला भारताचं संविधान वाचण्याबद्दलची एक उत्सुकता निर्माण झाली का? तर निश्चितच व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे त्याचं कारण मी सांगते. कारण महात्मा बसवेश्वरांनी किंवा बसवण्णांनी त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे जे मी आपणाला बोलले आता की सामाजिक, आर्थिक व सार्वजनिक न्याय, म्हणजे सामाजिक, आर्थिक व सार्वजनिक न्याय यासाठी म्हणजे राजनैतिक न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता त्या काळामध्ये. आपण साधारणपणे बघूयात की अनुभव मंडपाची स्थापना का झाली होती? कारण ते डेमोक्रेटिक वे होती. म्हणजे ती भारतामध्ये आता जे आपण भारतीय राज्यघटनेप्रमाणे लोकशाहीवादी राज्य आपण चालवण्याचा प्रयत्न करतोय किंवा करतोय, तर त्या लोकशाहीवादी अनुभव मंडपामध्ये सगळ्यांचा समाविष्ट होता. तिथे कुठलाही जातीभेद नव्हता. जातीभेद म्हणजे काय की वर्णव्यवस्थेप्रमाणे, मनुवादाप्रमाणे वर्णव्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेमध्ये उच्च आणि नीच यांची एक व्यवस्था होती समाजामध्ये. आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये नीच म्हणजे जे खालच्या जातीचे लोक आहेत त्यांना अस्पृश्य समजलं जात होतं. त्यांना कुठेही समाविष्ट केलं जात नव्हतं. त्यांच्यासोबत बोलणं काय, त्यांच्या अगदी जवळून जाणं सुद्धा योग्य नव्हतं. ते जर आपल्या जवळून गेले किंवा त्यांची सावली आपल्या अंगावर पडली तर आंघोळ करण्याची प्रथा आपल्याकडे होती. त्यामुळे याच्यातून बाहेर पडून सर्व मानव हे समान आहेत हा धागा महात्मा बसवेश्वरांनी एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करून मांडलेला होता. म्हणजे आज आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय साधारणपणे समजू शकतं की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावा उपलब्ध असेल त्याच्यावरती विश्वास ठेवणं किंवा विज्ञानाच्या दृष्टीने आपण ते बघितलं पाहिजे. तर हा विज्ञानाचा उगम किंवा विज्ञानाचा विकास इतका झालेला नसताना सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी किंवा बसवण्णांनी हा विचार मांडला. काय विचार मांडला बसवण्णांनी असा विचार मांडला आपल्या समोर की सर्व माणसं समान आहेत. आज तरी आपण म्हणतोय का? म्हणजे आज जर आपण स्वतःचं अवलोकन केलं आपण किंवा स्वतःचं आत्मचिंतन केलं तर आपण आज तरी असं समजतो का की सगळी माणसं समान आहेत? आपण असं समजत नाही. ह्याचं कारण असं आहे की आजही आपल्यावरती म्हणजे शास्त्रांचा किंवा मनुवादाचा किंवा सामाजिक विषमतेचा पगडा आजही आपल्यावर आहे. आणि हा सामाजिक विषमतेचा पगडा नष्ट व्हावा म्हणजे सामाजिक विषमता असू नये
म्हणून महात्मा बसवेश्वरांनी किंवा महात्मा बसवांडांनी त्या काळामध्ये बसवण्णांनी जे त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाचा आपण खूप वेळा बोलतो, पण आंतरजातीय विवाह करण्याचा त्यांनी जो काही मानस आखला होता किंवा केला होता, तर जे चांभार जातीचे हरळय्या होते त्यांचा मुलगा जो होता शीलवंत व मधुरस ब्राह्मण जे होते पूर्वाश्रमीचे ब्राह्मण, तर त्यांची जी मुलगी होती लावण्यवती, तर यांचा विवाह ते का करण्याचा मानस होता त्यांचा, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की वर्णव्यवस्थेप्रमाणे कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, सगळे समान आहेत आणि सगळे समान असल्यामुळे जातीभेद तिथं केला गेला नाही पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने एकत्र राहिलं पाहिजे आणि एक संघ समाज निर्माण होण्यासाठी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना त्यांनी पुरस्कृत केलं होतं. मग आता एक संघ समाज निर्माण व्हावा यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर भारतीय राज्यघटनेचं कलम 51 जर आपण बघितला, म्हणजे आर्टिकल 51 जर आपण पाहिला, तर आर्टिकल 51 मध्ये स्पेसिफिकली असं सांगितलंय, म्हणजे आर्टिकल 51 त्यातला सब कलम ई म्हणतो की धार्मिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा असणाऱ्या प्रथांना त्याग करणे, म्हणजे उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपण इथे बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये स्पेसिफिकली ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हाच दृष्टिकोन 12व्या शतकामध्ये बसवण्णांकडे होता. म्हणजे आज आपण भारतीय संविधानामध्ये आपल्याकडे लिखित स्वरूपात हे आहे, म्हणजे आपल्याकडे लिखित स्वरूपात भारतीय संविधान अवेलेबल आहे आणि आपल्याकडे अलिखित स्वरूपामध्ये म्हणजे वचनांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आज आलेल्या आहेत आणि वचनांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा कल्याणकारी राज्य, म्हणजे ज्या राज्यामध्ये दासोह असेल, म्हणजे ज्या राज्यामध्ये संपत्तीचा एक म्हणजे संपत्ती ही एका माणसाकडे एकवणली नाही गेली पाहिजे, ती संपत्ती सर्वांसाठी वापरली गेली पाहिजे, जेवढा आपल्याला गरजेचं आहे तेवढाच आपण आपल्याकडे संकलन केलं पाहिजे आणि उरलेला दासोह करून समाज कल्याणासाठी आणि एक कल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे, असं बसवण्णांनी सांगितलं होतं. आणि तेच नेमकं तीच गोष्ट आपल्या भारतीय संविधानामध्ये पण आहे की आपण ही जी उद्देशिका किंवा प्रास्ताविका आपण जी मगाशी वाचली किंवा ऐकली, तर त्या उद्देशिकेच्या माध्यमातून एक कल्याणकारी राज्य, एक समाजामध्ये समाजाभिमुख राज्य, म्हणजे समाजाचं त्याच्यामध्ये कल्याण आहे असं राज्याची निर्मिती व्हावी, असं हे भारतीय राज्यघटनेचं म्हणजे उद्देश आहे. मग हा उद्देश आज आपण सफल होताना बघतोय का? कारण अशा पद्धतीने समाज आहे का, एक संघ आहे का? आज आपण म्हणजे लिंगायत समाजामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं डोकावून, तर आपल्या लक्षात येईल की जर स्थळ बघण्याची वेळ आली, म्हणजे स्थळ बघण्याची वेळ आली, तर त्यावेळेला पत्रिका बघितली जाते. पत्रिकेबद्दलचा दृष्टिकोन आपला अजूनही बदललेला नाही, कारण पत्रिका कुठेही सांगितलेलं नाहीये. म्हणजे आपल्या वचन साहित्यामध्ये किंवा बसवेश्वरांच्या ज्या म्हणजे बसवण्णांच्या ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये पत्रिकेला कुठेही व्हॅल्यू नाही, तरी सुद्धा गोत्र पत्रिका ह्या बघितल्या जातात आणि गोत्रावरती ओरखाडे ओढलेले आहेत बसवण्णांनी त्या काळामध्ये. म्हणजे गोत्र मान्य नाहीये त्यांना, म्हणजे गोत्राच्या नावाखाली भेदभाव हा त्यांना मान्य नव्हता. म्हणजे आज जेव्हा तुकाराम महाराज भेदाभेद अमंगळ म्हणतात, त्यावेळेला आपल्याला बसवण्णांची पण आठवण येते, कारण बसवण्णांनी सुद्धा भेदाभेद अमंगळ म्हणून सगळ्यांनाच हा कुणाचा तर हा आमुचा, म्हणजे आम्ही सगळे एक आहोत असा संदेश दिलेला होता. म्हणजे हा संदेश आपण कुठेतरी एक्सेप्ट करतोय का, कारण हा संदेश आपण अंगीकारलाय का, तर हे आपण आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे आणि ही नक्कीच आपण केली पाहिजे सर्वांनी. आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीचे सपोर्ट ग्रुप किंवा आपण अशा पद्धतीने आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे. कारण आज जेव्हा मी स्वतः वकिली व्यवसाय करते, त्यामुळे मला माहितीये की वकिली व्यवसाय करत असताना माझ्या समोर म्हणजे सामाजिक काम पण मी करते, वकिली व्यवसाय पण करते, त्यामुळे दोन्ही माध्यमातून माझ्याकडे अशा गोष्टी येतात
की स्पेशल मॅरेज ऍक्ट प्रमाणे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागते. म्हणजे कपल्सचं ऑनलाईन नोंदणी करावं लागतं, वधू आणि वरांचं. आणि त्यावेळेला हे जे काही जातीवादी गट आहेत, म्हणजे हिंदुत्ववादी संघटना असू देत किंवा जमातवादी संघटना असू देत, तर या लोकांपर्यंत ह्या बातम्या लीक होतात आणि त्यांना कळतं की अशा पद्धतीचं आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न होतंय आणि त्याच्यामध्ये त्या आंतरजातीय लग्नाला विरोध करताना हे जमातवाले लोक किंवा हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या प्रखरपणे विरोध करतात. त्या मुलीच्या आई वडिलांना, मुलाच्या आई वडिलांना फोन करून सांगतात की तुमची मुलं आंतरजातीय लग्न करतायत आणि आपल्या जमात जी सांगते त्याप्रमाणे हे अलाउड नाहीये. हिंदुत्ववादी म्हणतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये न बसणारी गोष्ट आहे आणि त्या पद्धतीने ते भडकवी करतात आणि चुकीच्या पद्धतीने हा संदेश जातो. त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या बाजूने उभे राहतो, कारण आम्ही बसवांनांचे वचन किंवा बसवांनांचा विचार आम्ही पुढे नेतोय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून, की आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नाला विरोध न करणे हे आणि त्यांना पाठिंबा देणे, म्हणजे अशा कपल्सना पाठिंबा देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणून अशा पद्धतीचे आम्ही लग्न लावत असतो आणि अशा लग्नांना आम्ही सपोर्ट करत असतो. आणि मागच्याच महिन्यामध्ये अशा पद्धतीचं एक लग्नाला आम्ही सपोर्ट केला होता. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये आपण असं बघू की आर्टिकल 17 प्रमाणे, म्हणजे आर्टिकल 17 काय म्हणते की ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, म्हणजे अनटचेबिलिटी होती का आपल्याकडे, म्हणजे अस्पृश्यता आपल्या समाजामध्ये होती का. आजही खेडेगावांमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर खेडेगावांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की तिथे आजही अस्पृश्यता आहे. म्हणजे अस्पृश्यता मानली जाते. लोक एकमेकांना शिवत नाही आणि म्हणजे शिवणं हे म्हणजे खालच्या जातीच्या लोकांना किंवा त्या समाजाच्या लोकांना शिवणं हे सुद्धा मान्य नाहीये आता सुद्धा. म्हणजे आजही समाज बदललाय का. आपण बसवांनांचे वचन किंवा बसवांनांचे विचार आम्ही जेव्हा समाजाला सांगतोय त्यावेळेला निश्चितपणे आपलं पण हे कर्तव्य आहे की अशा पद्धतीची अस्पृश्यता न पाळणं. मग अस्पृश्यता न पाळण्याबद्दल बसवण्णांनी सुद्धा त्या काळात म्हटलेलं आहे. कारण मी कुणाच्या घरातला आहे, तर मी डोहार कक्कय्या यांच्या घरातला सुद्धा असू शकतो. मी म्हणजे असे ते जेव्हा सांगतात बसवण्णा की मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या समाजाच्या लोकांच्या घरातला मी एक प्रतिनिधी आहे किंवा मी त्या घरातला वंशज आहे, असं जेव्हा बसवण्णा सांगतात याचा अर्थ काय आहे की त्यांनी कुठलीही उच्च नीचता, अस्पृश्यता कुठलंही त्यांनी बाळगलं नाही, पाळलं नाही. मग ही अस्पृश्यता आली कुठं. मग आज आपण जर कर्नाटकमध्ये बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये बघितलं तर मडी मडचेती, म्हणजे आज आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सोवळं ओवळं पाळतो. सोवळं ओवळं करण्याची काय गरज आहे, काहीही गरज नाहीये, कारण भारतीय राज्यघटनेने हे काढलेलं आहे, म्हणजे अस्पृश्यता काढलेली आहे. तसंच बसवांनांनी सुद्धा 12व्या शतकामध्ये या गोष्टीला नाकारलेलं आहे. हे नाकारलेलं असताना सुद्धा आपण सोवळं ओवळं का पाळतो. आपण केलं नाही पाहिजे सोवळं ओवळं. आपण सोवळं आणि ओवळं या गोष्टींपासून खूप लांब असलं पाहिजे आणि जे कोणी हे फॉलो करत असेल त्यांना आपण विरोध केला पाहिजे आणि कडाडून विरोध केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही बसवांनांचा विचार अंगीकारलेला नाहीये असं आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तेवढं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे, कारण आपण जेव्हा बसवण्णांची वचनं समजून घेतो त्यांचा आपण लिंगाय म्हणजे हा जो वचन साहित्यामधनं येणारं जे काही विचार आहेत ते आपण अंगीकारून त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि म्हणून आपण भारतीय राज्यघटनेचा जर आर्टिकल 17 जर अस्पृश्यता निवारण करत असेल तर निश्चितच लिंगायत समाजामधनं सुद्धा अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत काम झालं पाहिजे. लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि लोकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर आपण म्हणजे मगाशी ऐश्वर्याने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात म्हणून मी त्या गोष्टी रिपीट करणार नाहीये, पण त्या सोडून त्याच्या पलीकडे आर्टिकल 15 प्रमाणे कुठल्याही प्रकारचा भेद करता येणार नाहीये, म्हणजे डिस्क्रिमिनेशन कुठल्याही पद्धतीचं करता येणार नाहीये. आणि हेच बसवण्णांनी त्या काळात सुद्धा सांगितलेलं होतं की भेदभाव करता येणार नाही आणि भेदभाव म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावरती कुठेही भेदभाव करता येणार नाही असं भारतीय राज्यघटना सांगते आणि बसवण्णांनी सुद्धा आपल्याला त्या काळात सांगितलं होतं. म्हणून आपल्याला बरेचसे बसवण्णांची वचनं
आणि त्यांचा जो मतितार्थ आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतात. भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला आर्टिकल 51 AH प्रमाणे आपल्याला असं दिसतं की प्रत्येक भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मानवतावाद आणि शोधक बुद्धी म्हणजे रिसर्च म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे ती शोधक बुद्धी असली पाहिजे की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे आणि त्याच्या मागचं कारण विचारलं पाहिजे. का म्हणून प्रश्न विचारता झालं पाहिजे तुम्ही की हे का घडतंय, हे अशा पद्धतीने का सांगितलेलं आहे. आजही माझी आई किंवा माझी आजी किंवा माझी आत्या किंवा माझी मावशी त्या असं म्हणतात की शास्त्रात असं म्हटलेलं आहे. मी त्यांना सरळ सरळ अगदी खूप लहान असताना 6वी-7वीत असताना मी म्हणायची तुमचं शास्त्र मला वाचून दाखव, मला तुमचं ते शास्त्र दाखवा, कशामध्ये हे म्हटलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे मी 6वी-7वीत असताना मला हा प्रश्न पडला की कुठलं शास्त्र म्हणते माझी आजी, कुठलं शास्त्र म्हणते माझी आई. तर हे आपण विचारलं पाहिजे की कोणत्या शास्त्राप्रमाणे तुम्ही आमच्यावरती ही बंधनं घालताय. म्हणजे आमच्यावरती तुम्ही बंधनं घालताय, आम्हाला तुम्ही सांगताय अमुक करू नको, तमुक करू नको, तमुक चुकीचं आहे. मग हे सांगताना तुम्ही कुठली शोधक बुद्धी वापरली. मग हा शोधक बुद्धीचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. शोधक बुद्धीचा प्रचार आणि प्रचार का करायचा आपण, कारण त्याच्यामधून तुम्हाला नेमका मानवतावाद कळतो. आणि मानवतावाद काय सांगतो, जो बसवण्णांकडे होता, बसवण्णांकडे शोधक बुद्धी होती, कारण ते वयाच्या 7व्या वर्षी म्हणाले की मी जानवं घालणार नाही किंवा मला ते करायचं नाही, ते जे काही पूजा करायचं होतं त्यांना, तर ते म्हणे माझ्या बहिणीचं करा मग माझं करा. म्हणजे ही गोष्ट कळायला पाहिजे ना त्यांना. तिथे त्यांची बहीण ही समांतर रेषेमध्ये दिसली की एकाच आईवडिलांच्या घरात जन्माला आलेले दोघं भावंड, त्यांच्यामध्ये जो भेद केला जातो त्या भेदाबद्दल बसवण्णांना समजत होतं, कळत होतं, उमजत होतं. तशाच पद्धतीने समज आणि शोधकपणा आपल्यामध्ये पण आला पाहिजे. आपणही प्रत्येक गोष्टीचा विरोध करताना किंवा त्याला नाकारताना पहिल्यांदा प्रश्न विचारला पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजेत. आता साधारणपणे सुधारणावाद म्हणजे सुधारणावाद काय आहे, बसवण्णांची वचनं जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुधारणावाद आहे. म्हणजे जिथं महिलांना प्रवेश नव्हता अशा ठिकाणी प्रवेश बसवण्णांनी मान्य केला होता, महिलांचा प्रवेश मान्य केला. बरं, नुसता प्रवेश मान्य केला का त्यांनी, तर त्यांना स्वतःहून विचारप्रवण केलं. विचारप्रवण करून त्या स्वतःची वचनं किंवा स्वतःचे विचार मांडायला लागल्या त्या महिला. मग त्या विचार कशा पद्धतीने मांडत होत्या, त्या सुधारणावादी विचार मांडत होत्या. म्हणजे आपण इथं निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेमध्ये सुधारणावादाला जो महत्व दिलेला आहे तोच महत्व बसवण्णांच्या वचनांमध्ये आपल्याला दिसून येतो की सुधारणावादाला महत्व देणं. सुधारणावाद म्हणजे नेमकं काय, की सुधारणावाद म्हणजे आपण मॉड होणं, म्हणजे मॉडर्न कपडे घालणं, मॉडर्न घरांमध्ये राहणं, बंगल्यांमध्ये राहणं आणि फ्लाईट्समध्ये फिरणं आणि परदेशांमध्ये अब्रॉड आपण जाऊन येणं, याला सुधारणावाद म्हणत नाही, वैचारिक सुधारणावाद असतो हा. की त्या वैचारिक सुधारणावाद जर तुमच्याकडे आला तर निश्चितपणे तुम्ही मानवतावादी होताय आणि त्या पद्धतीने तुम्ही भारतीय राज्यघटनेमधली जी काही कलमं आहेत, म्हणजे आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी सांगितलेली आहे, समानता सांगितलेली आहे. म्हणजे समानता काय असते की तुम्ही समानता केव्हा मानता, की जेव्हा एखादा श्रीमंत माणूस असेल आणि एखादा गरीब माणूस असेल. म्हणजे इथं मी ज्या काही आपल्याकडे आलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याकडे ज्या बऱ्याच गोष्टी बिंबवल्या जातात, म्हणजे त्याच्या बाबतीत सुद्धा मला इथे बोलावंसं वाटतं आपल्याशी, की आपल्याकडे सांगितलं जातं की श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये अंतर असतो. आणि श्रीमंत आणि गरीब मध्ये अंतर असतो म्हणजे काय असतं, कारण इथं राज्य म्हणून जेव्हा एक भारताचं राज्य म्हणतो आपण, तर भारताचं राज्य ही गरिबी हटाव किंवा गरिबी निर्मूलनामध्ये अपयशी ठरलेली आहे. का अपयशी ठरलेली आहे, कारण जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत आणि भारतीय नागरिकांना समानतेचा हक्क जो आहे, शिक्षणाचा अधिकार असेल त्यांचा, किंवा त्यांना राहण्याच्या घराचा अधिकार असेल, किंवा समान संधीचा अधिकार असेल, तर त्या समान संधीचा अधिकार मिळालेला आहे का. आपण रिझर्वेशनच्या नावाने सुद्धा आपण ओरडतो की रिझर्वेशन आहे म्हणून त्यांना, त्या समाजाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं आणि आम्हाला रिझर्वेशन नाहीये म्हणून आम्हाला मिळत नाही. पण आपण जर असा विचार केला की त्या समाजाला आपण गावकुसा बाहेर ठेवलेला आहे, गावाच्या आत सुद्धा येऊ दिलेलं नाहीये, गावकुसा बाहेर त्यांना खूप वाईट अवस्थेमध्ये गुजराण करावी लागते.
अशा समाजाला रिझर्वेशन देऊन त्यांना जर वरती उचलण्याचा, त्यांना समांतर रेषेमध्ये आणण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल, तर त्या प्रयत्नाला निश्चितच आपण दुजोरा दिला पाहिजे. आणि आपण अशा पद्धतीच्या समाजाची म्हणजे ज्या समाजामध्ये समानता असेल अशा पद्धतीच्या समाजासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं बसवांडांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बसवांडांच्या ज्या वचनांमध्ये जे काही आपण अभ्यास करतोय किंवा आपण बघतोय, त्या वचनांच्या आधारे आपल्या असं लक्षात येईल की सर्व नागरिकांना त्यांचे जे हक्क आहेत, तर त्या हक्क काय होते, त्या काळामध्ये सुद्धा हक्कांचं हनन होत होतं. म्हणजे जो मानवी हक्क आहे, मानवाधिकार आहे, मानव म्हणून मी जन्माला आल्यानंतर जो मला अधिकार प्राप्त होतो, त्याचं हनन होत होतं. आणि ते हनन होत होतं म्हणून सर्व नागरिकांना, त्या काळातल्या नागरिकांना, म्हणजे आपण असं विचार करू की ज्या काळामध्ये आज आपण विचारही करू शकत नाही, आज आपण इथे जे बसून ही मीटिंग घेतलेली आहे किंवा हा कार्यक्रम घेतलेला आहे, तर इथं आपण खूप सायंटिफिक डेव्हलप झालेलं टेक्नॉलॉजी वापरून आपण हा कार्यक्रम करतोय. पण ज्या काळामध्ये एकमेकांना कुठल्याही पद्धतीने म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा सोर्स नसताना अख्ख्या कर्नाटकामध्ये, पूर्ण कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकाच्या इतर राज्यांमध्ये, आजूबाजूच्या राज्यांमध्ये सुद्धा बसवांडांचा विचार पसरतोय. म्हणजे बसवांडांनी त्या काळामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार केला होता किंवा बसवांडांनी जे शांततेचा विचार केलेला होता, तर तो विचार आपण समजून घेतला पाहिजे. असे जर आपण सगळे बसवांडांचे विचार समजून घेतले आणि बसवांडांच्या विचाराप्रमाणे जर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला, तर आपल्याला निश्चितच लक्षात येईल की भारतीय राज्यघटनेमधली जी कलमं आहेत, तर त्या कलमामध्ये मनुवादाला पूर्णपणे नाकारलेलं आहे. म्हणजे मनुवादाप्रमाणेची कठोर शिक्षा होती की तुमचे कान कापले जातील, तुमच्या तोंडामध्ये शिसं ओतलं जाईल, कानामध्ये शिसं ओतलं जाईल, तुम्हाला प्रॉपर्टी घेता येणार नाही, तुम्हाला प्रॉपर्टीचा हक्क राहणार नाही. अशा ज्या काही कठोर गोष्टी होत्या मनुस्मृतीमध्ये, त्या सगळ्या गोष्टींना नाकारलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, त्याचा इन्व्हॉल्व केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्या काही शिक्षा होतील त्या कायद्याप्रमाणे होतील. म्हणजे भारतीय राज्यघटनेप्रमाणे ज्युडिशियरी म्हणजे न्यायव्यवस्था एक निर्माण झालेली आहे आणि त्या न्यायव्यवस्थेप्रमाणे ज्या काही शिक्षा आहेत त्या शिक्षा तुम्हाला मिळतील किंवा त्या शिक्षेला तुम्ही पात्र असाल. पण तुम्हाला असं कुठेही बाहेर गुलाम म्हणून किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे गुलाम, हा पण विषय एक महत्वाचा आहे की बसवांडांनी सुद्धा गुलामगिरीला नाकारलेलं होतं की गुलाम म्हणून तुम्हाला कुठल्याही माणसाला तुमच्याकडे वेठबिगार म्हणून ठेवता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी कायकाला महत्व दिलं होतं. कायक म्हणजे काय की जे काम आपण करतो ते, म्हणजे जे काम, आता समजा आपला व्यवसाय काय असेल त्या व्यवसायाप्रमाणे आपण जे काम करतो त्या कायकाला महत्व दिलं होतं. आणि ते जे महत्व होतं, माणूस म्हणून काम करण्याचा अधिकार होता, ते आपण जर बघितलं की इटालियन कंट्रीज किंवा जर्मन असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा इतर राज्यांमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये आपण बघितलं तर तिथे सुद्धा गुलामगिरी अस्तित्वात होती. म्हणजे लक्षात घ्या, तिथले जे श्रीमंत लोक होते त्यांच्याकडे वेठबिगारीमध्ये गुलाम म्हणून काम करणारी लोक होती. आणि अशी जी वेठबिगारीमध्ये काम करणारी लोक होती, असा वेठबिगार किंवा असा गुलाम बसवांडांनी नाकारलेला होता. आणि बसवांडांनी सांगितलं होतं की त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळेल, म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज श्रमाला प्रतिष्ठा युरोपियन कंट्रीजमध्ये पण नव्हती. श्रम करणाऱ्या माणसाला कमी लेखलं जात होतं आणि श्रम न करणाऱ्या माणसाला, जो आयतोबा आहे, जो राजा म्हणून जगतोय किंवा जो वरच्या ह्याच्या म्हणजे व्याजावर जगणाऱ्या, दुसऱ्यांच्या कष्टावर जगणाऱ्या माणसाला महत्व दिलं जात होतं. अशा वेळेला बसवांडांनी कायकाला महत्व दिलं होतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची व्यवस्था आहे की तुम्ही जे काम करणार, समान काम समान वेतन. म्हणजे जर एक महिला आणि एक पुरुष एका ऑफिसमध्ये काम करत असतील किंवा एका कामाच्या ठिकाणी काम करत असतील, दोघांच्या कामाचं जर साम्य असेल तर दोघांनाही समान वेतन असेल. म्हणजे त्यासाठी असं नाही बघितलं जाणार की श्रीमंता घरचा हा माणूस आहे म्हणून त्याचा पगार जास्त आहे आणि हे गरीबा घरचे आहेत म्हणून ह्याचा पगार कमी आहे. असं भारतीय राज्यघटनेमध्ये कामाच्या प्रतिष्ठेचं महत्व इथं दिलं गेलंय आणि म्हणून समान कामाला समान वेतन दिलं गेलंय. असं जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय राज्यघटनेचं अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की जी विचार पद्धती आणि जे बसवांडांचे विचार होते त्याचा आचार म्हणजे ते आचरणात यावं म्हणून भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपात आहे. आता लिखित स्वरूपात भारतीय राज्यघटना आहे म्हणून आपल्या समोर बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामधल्या मी आपल्या समोर काही गोष्टी आपल्या समोर सांगेल की आर्टिकल 21 प्रमाणे तुम्हाला प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी,
म्हणजे तुम्हाला स्वतःचं म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जर राहत असू तर आपलं जगणं तिथं सुसह्य होण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य असेल आणि त्याचं प्रोटेक्शन असेल. ते प्रोटेक्शन कुणाकडनं असेल, की आपल्याकडे आज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी पोलीस म्हणून आहेत. जर आपल्या हक्कांवरती कोणी गदा आणत असेल किंवा आपल्याशी कोणी वाईट वागत असेल तर आपण पोलीस तक्रार करून आपल्याला तो हक्क मिळवता येतो. आणि भारतीय राज्य घटनेप्रमाणे जे फंडामेंटल ड्युटीज आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी खालपासून यंत्रणा आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांनी जर नाही ऐकलं तर आपण कोर्टात जाऊ शकतो. कोर्टातनं जर काही झालं नाही खालच्या कोर्टातनं तर वरच्या कोर्टात जाऊ शकतो. तिथून पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. आणि भारतीय राज्यघटनेप्रमाणे जे काही आपले हे आहेत फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज आहेत त्याचं प्रोटेक्शन करण्याचे अधिकार भारताच्या सुप्रीम कोर्टाला दिलेले. म्हणजे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाची व्यवस्था आहे. सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे की जर फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत जर काही इश्यूज आले तर ते सुप्रीम कोर्टाने बघायचे असतात. मग अशा पद्धतीने यंत्रणा विकसित करण्यात आली राज्यघटना आल्यानंतर आणि ह्या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अधिकार प्राप्त झाला. मग हा अधिकार प्राप्त होत असताना आपल्याकडे म्हणजे ह्या अधिकारांच्या माध्यमातून आपल्याला काय काय अधिकार प्राप्त झालेले आहेत की आपल्याला राईट टू फ्रीडम आहे. म्हणजे त्या फ्रीडम मध्ये काय काय येतं की आपल्याला स्पीच एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला आपलं जे म्हणणं आहे ते मांडण्याची संधी दिली पाहिजे. आपल्या ती संधी आपल्याला कुणी नाकारता म्हणजे तू बोलू शकत नाहीस, तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही गप्प बसा असं आपल्याला कोणी म्हणणार नाही. आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य म्हणजे भाषण असेल आपल्याला किंवा आपल्याला काही सांगायचं असेल किंवा आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे असतील तर त्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे संघटना करण्याचे म्हणजे अधिकार आहेत. म्हणजे आपण जर समान विचारांचे नागरिक असू तर आपण एक संघटना निर्माण करू शकतो. आपण जर एखाद्या कामाच्या ठिकाणी काम करत असू तर तिथे आपण युनियन करू शकतो. त्याच्यानंतर आपण सोसायटी फॉर्म करू शकतो म्हणजे एक समाज निर्माण करू शकतो आणि तो रजिस्टर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आणि हे सगळे अधिकार होते का बसवण्णांच्या काळामध्ये? तर बसवण्णांच्या काळामध्ये लिखित स्वरूपात जरी नसले तरी अलिखित स्वरूपात वचनांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य होतं. कारण तुम्हाला एकत्र येण्याचं स्वातंत्र्य होतं, तुम्हाला एकत्र येऊन तुम्हाला समाजासाठी काम करण्याचं स्वातंत्र्य होतं, एकत्र येऊन तुम्हाला अनुभव मंडपाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्याचं स्वातंत्र्य होतं. मग हे स्वातंत्र्य जर त्या काळात होतं तर आजही आपल्याला भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्राप्त आहे. त्याच्यानंतर मुक्त संचार म्हणजे भारताच्या भूमीमध्ये तुम्हाला मुक्त संचार करता येतो. तुम्हाला कुठेही जाता येतं, कुठेही तुम्हाला वास्तव्य करता येतं, कुठेही तुम्हाला घर घेता येतं. अशाच पद्धतीने बसवण्णांच्या काळामध्ये सुद्धा मुक्त संचार होता. कारण आपण जर बघितलं की बसवण्णांच्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणहून लोक जरी आजच्या सारखी भारताची अशी रचना जी आहे आपल्या समोर म्हणजे जम्मू काश्मीर ते केरळ अशी जी रचना आहे भारताची तशी जरी नसली तरी सुद्धा भारत म्हणून एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये मुक्त संचार करण्याचा प्रत्येकाला फ्रीडम होता त्यावेळेला. आणि ह्याच पद्धतीने तिथे आपण कुठलाही व्यवसाय करू शकत होतो. त्यानंतर आपण कुठलाही तिथे धंदा करू शकत होतो, कुठलंही काम आपण करू शकत होतो. म्हणजे आपल्याला कष्ट करून कमवण्याचे पूर्ण अधिकार होते. त्या काळामध्ये असे अधिकार मिळावेत आणि प्रत्येक माणसाला मिळावेत म्हणून जातीभेद नाकारला होता. आणि म्हणून बसवण्णांनी जी दीक्षा दिली होती किंवा लिंगायत धर्माची स्थापना केली होती ती ही जी अस्तित्वात असलेली मनुस्मृतीप्रमाणे असलेली शास्त्र आणि आगमांच्या आधारे जे काही समाजाची रचना होती आणि त्या समाजामध्ये शोषण होतं अशा शोषणमुक्त समाजासाठी बसवण्णांनी प्रयत्न केला होता. आणि तीच अपेक्षा भारतीय राज्यघटना करते की कोणाचंही शोषण होणार नाही, कोणाचंही म्हणजे कुठल्याही प्रकारचं शोषण होणार नाही आणि चांगल्या प्रकारचा समाज निर्माण होईल. अशा पद्धतीने जर भारतीय राज्यघटना अपेक्षा करते आणि भारतीय राज्यघटनेमधून आपल्याला अशा गोष्टींचा विचार मिळत असतो तर आपण भारतीय राज्यघटनेबद्दल सुद्धा थोडंसं जागरूक असलं पाहिजे. त्याच्याबद्दलची माहिती गोळा करणं, त्याच्याबद्दलचं वाचन करणं, त्याच्याबद्दलची माहिती असणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. बसवण्णांच्या काळामधला अजून एक गोष्ट अशी होती की बसवण्णा हे स्वतः प्रधानमंत्री होते आणि त्या न्याय दानाचं काम ते स्वतः करत होते. मग न्यायदानाचं काम करत असताना बसवण्णा काय म्हणत होते की मी न्यायनिष्ठुर आहे म्हणजे न्यायाच्या बाबतीत मी कडक आहे.
न्यायदान करत असताना मी कुठलाही म्हणजे आमिष, म्हणजे ज्याला आपण करप्शन म्हणतो आजच्या काळामध्ये, तर कुठल्याही आमिषाला मी बळी पडणार नाही. मी निष्ठुरपणे आणि चांगल्या पद्धतीने न्यायनिवाडा करेन, असं जे बसवण्णांचं म्हणणं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट होती की बसवांना न्याय म्हणजे ज्या माणसावरती अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी बसवण्णा हे कठोर होते की कुठल्याही माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे आणि न्यायनिवाडा हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, असं बसवण्णांचं म्हणणं होतं. आणि त्याच पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा की न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य, म्हणजे भारताच्या न्याय व्यवस्थेसमोर जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे. तिथं कुठलाही भेद नाही, कुठलाही भेदाभेद नाही. मग असं जर भारतीय राज्यघटना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने जर बसवण्णांच्या वचनातून जे काही बसवण्णांना अभिप्रेत समाज होता त्या अभिप्रेत समाजाची रचना करण्यासाठी भारतीय राज्यघटना सुद्धा कटिबद्ध आहे. आपण सुद्धा कटिबद्ध आहोत. वचन साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणं, वचन साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी यासाठीचा प्रयत्न जो काही आपण म्हणजे आपल्या ह्या अशा मीटिंग्स मधनं आपण घेतोय, तर हे खूप चांगली गोष्ट आहे. लोकांपर्यंत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण पोहोचू शकतो. कारण जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचा, म्हणजे भारतीय नागरिक म्हणून जो काही अधिकार आहे त्या अधिकार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही राज्याची आहे. कारण सुप्रीम मध्ये भारतीय पार्लमेंट आहे, इंडियन पार्लमेंट आहे, त्याच्यानंतर स्टेट पॉलिसीज आहेत, वेगवेगळ्या राज्य आहेत. त्या राज्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या नागरिकांना जे अधिकार आहेत, मानव अधिकार आहेत, ते मिळवण्यासाठी त्या राज्यांनी प्रयत्न करायचा आहे. मग त्या राज्याकडे ती व्यवस्था आहे. मग हे जर असं अलोकेशन केलं असेल तर मग अशा वेळेला आपण भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि जर कोणाचे असे अधिकारांचा हनन होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि मग अशी जे सुरुवातीला जयश्री मॅडम बोलल्या तर त्याविषयी सुद्धा मी आपल्याशी थोडंसं शेअर करू इच्छिते की एक मानव म्हणून आपण जेव्हा जन्माला येतो, मुलगा असो मुलगी असो, जेव्हा मानव म्हणून आपण जन्माला येतो त्यावेळेला आपल्याला मानव अधिकार प्राप्त होतात. म्हणजे आपण ह्या भूमीवर जन्माला येतो त्यावेळेला आपल्या काही हक्कांसोबत आपण जन्माला येतो की माझं कोणी शोषण करणार नाही, माझ्यावर कोणी अत्याचार करणार नाही, माझ्याशी कोणी वाईट वागणार नाही, म्हणजे मला घर घेण्याचं जर स्वातंत्र्य असेल तर मला घर घेता आलं पाहिजे, मला काम करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग महिला म्हणून जेंडर सेन्सिटिव्हिटी जी आहे त्याविषयी मला आपल्याशी इथं अजून एकदा म्हणजे परत एकदा ह्या विषयावर म्हणजे आर्टिकल 51E बद्दल मला आपल्याशी बोलायचंय की आर्टिकल 51E मध्ये काय म्हटलेलं आहे की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला जो महत्व बसवण्णांनी दिलेला होता की स्त्री सुद्धा एक माणूस आहे आणि तिला सुद्धा एक प्रतिष्ठा आहे, तिला सुद्धा म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने म्हणता नाही येणार पण आपल्याला असं म्हणता येईल की तिला सुद्धा सन्मानाने जगता आलं पाहिजे. मग त्या सन्मानाने जगण्यासाठी बसवण्णांनी जी महिलांना स्वातंत्र्य दिलं किंवा महिलांना त्यांनी जे काही अनुभव मंडपामध्ये त्यांना साथ दिली किंवा त्यांना सोबत घेऊन काम केलं त्याच पद्धतीने महिलांना उणेपणा आणणाऱ्या प्रथा आहेत आपल्याकडे, भरपूर प्रथा आहेत आपल्या समाजामध्ये ज्या की महिलांच्या डिग्निटीला, त्यांच्या सेल्फ रिस्पेक्टला हानी पोचवतात. अशा सेल्फ रिस्पेक्टला हानी पोचवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रथांचा त्याग करायचा असतो. म्हणजे नेमकं काय की आपण बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करू शकतो. आता साध्या साध्या गोष्टी आहे की घरामध्ये जर मुलगा शिकलेला आहे, मुलगी शिकलेली आहे आणि दोघांनाही समान पगार आहे, दोघंही 50-50 हजार कमवत आहेत, मग सकाळी जाताना दोघांनी मिळून स्वयंपाक केला आणि गेले कामाला तरी चालतंय, आल्यावर दोघांनी मिळून घरातली कामं केली तरी चालतंय. पण असं होताना आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं की ती महिला जेव्हा ती मुलगी म्हणून जन्माला येते तेव्हा तिच्यावरती आपण त्याच पद्धतीचे संस्कार करतो. एक आई म्हणून आपण त्या मुलावरती संस्कार करताना चुकतो किंवा आपण करत नाही कारण आपल्याकडे मेल डॉमिनन्स आहे किंवा मेल पॅट्रियार्की आहे, आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचा विचार करत नाही. मला इथे सगळ्या माझ्या बांधवांना सांगायचंय
की आपण याचाही विचार करूया तिथून पुढे जाऊन. आपण हेही बघूयात की माझ्या मुलाला सुद्धा कुकर लावता आलं पाहिजे, माझ्या मुलाला सुद्धा स्वयंपाक करता आला पाहिजे, आणि म्हणजे माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्यासोबत काम केलं पाहिजे, म्हणजे मी जर मुलगी असेल तर असा आपण का समाज निर्माण करू शकत नाही? हा समाज, असा जर समाज निर्माण झाला तर निश्चितपणे त्या महिलेचा सन्मान अजून आपण वाढवू शकतो. आणि म्हणून आपण तसाही प्रयत्न करायला काही हरकत नाही. म्हणजे जयश्रीताई बोलल्या म्हणून मी त्यांना दुजोरा म्हणून हे पुढे बोलले. तर अशा गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर आपला जो धार्मिक स्वातंत्र्य दिलाय, आर्टिकल 25 प्रमाणे धर्मपालनाचं स्वातंत्र्य आहे आपल्याला, प्रत्येक भारतीय नागरिकाला. आणि ह्या धर्मपालन करण्याचा स्वातंत्र्य त्या काळामध्ये मनुस्मृतीप्रमाणे महिलांना नव्हता. कारण महिलांना कुठलाही वेदाचा अभ्यास करायची परवानगी नव्हती, कुठल्याही मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती, महिलांना समान हक्क नव्हता. त्यामुळे बसवण्णांनी त्या काळामध्ये महिलांना दीक्षा देऊन त्यांच्या हातामध्ये देव दिला की तुम्हाला मंदिर प्रवेश नाकारलेला आहे ना, मग तुम्ही मंदिरात जाऊच नका ना, प्रवेश नाकारलेले तर तुम्ही हातामध्ये तुमची लिंग पूजा करा, तुमचं लिंग तुमच्या हातामध्ये ठेवा, त्या देवाची तुम्ही उपासना करा, आणि तुम्हाला समान हक्क मिळवून दिला. म्हणजे याच्यामध्ये इथे आपण बसवण्णांना, आपण का जास्त आपण बसवण्णा आपल्याला आवडतात, कारण बसवण्णा हा विचार त्यावेळेला करत होते की महिलांना सुद्धा हा अधिकार दिला गेला पाहिजे, महिलांना प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे. आणि मग असं जर आपण बसवण्णांचा विचार केला तर आजही आपण भारतीय राज्यघटनेप्रमाणे विचार करूयात की आपण महिलांच्या बाबतीत जर भेदाभेद होत असेल, महिलांवरती अन्याय अत्याचार होत असेल, किंवा महिलांच्या बाबतीत जर असं काही प्रकार घडत असतील तर आपण तिथे सुद्धा मॉरली सपोर्ट केलं पाहिजे, आपण ठामपणे त्यांच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे. माझी वेळ संपत आलेली आहे. मी आपल्याशी बोलले होते की मी अर्धा तास आपल्याशी संवाद साधणार आहे, तर अर्धा तास माझा होत आलेला आहे. तर मला शेवटी एकच असं म्हणावंसं वाटतं की आपण भारतीय राज्यघटना समजून घेत असताना, वचन साहित्य समजून घेत असताना आपल्याला समाजामध्ये कशा पद्धतीने व्यक्त व्हायचे याबद्दलचा विचार केला पाहिजे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा का आपण अंगीकार केला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन का जोपासला पाहिजे, याची कारणं जशी आहेत तशाच पद्धतीने म्हणजे त्याच्यामधनं तुम्हाला निश्चितपणे कळतं की सत्य काय आहे, असत्य काय आहे, सत्य काय आहे आणि सत्य आपण फॉलो करायचं आहे आणि असत्य आपल्याला त्यागायचं आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात आपण. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता हे जे कार्यक्रम सुरू झालेत, लॉकडाऊनमुळे आपण हे कार्यक्रम सुरू केलेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगल्या वक्त्यांना ऐकायला मिळालं, खूप चांगले लोक वचन साहित्यावरती बोललेली आहेत. आणि त्या सगळ्यांच्या बोलण्यातून एकच आपल्याला असं लक्षात येतं की वचन साहित्याच्या माध्यमातून आपण एक चांगल्या समाजाची निर्मिती आपण करू इच्छितो. आणि ह्या चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी आपलं भारतीय राज्यघटना आपल्यासाठी ठामपणे उभं आहे आपल्या बाजूनी. तर आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचा जास्तीत जास्त उपयोग करूयात आणि चांगल्या पद्धतीने आपण समाजामध्ये बसवण्णांची वचनं पण पोचवूयात आणि समाजासाठी चांगल्या पद्धतीचं कामही करूयात. आज मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. आणि मनीषा मॅडम आपण अजून 10 मिनिट बोलू शकता. आपण थोडी उशिरा सुरुवात केली होती, त्यामुळे आपण बोलू शकता, कारण आपला परिसंवाद काही नसतोच. आपण बोलू शकता मॅडम 10 मिनिटात. हा. तर मग हे झालं वचन साहित्यांच्या बाबतीत. आता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत मी काहीच बोलले नाही आता. तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत मला असं बोलायचंय की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत सुद्धा बसवण्णांची वचनं आपल्याला दिसतील की अंधश्रद्धा आपण का पाळल्या नाही पाहिजेत, अंधश्रद्धा कशा चुकीच्या आहेत, हे बसवण्णांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये सांगितलेलं होतं. मग आपण आज अंधश्रद्धा पाळताना बघतो, म्हणजे अंधश्रद्धांना आपण सोडलेले आहेत का? अंधश्रद्धांच्या बाबतीतला कर्नाटक राज्य हा भारतामधील दुसरा राज्य आहे कायदा करणारा. म्हणजे महाराष्ट्राने पहिला कायदा केला जादूटोणा विरोधी कायदा, त्याच धर्तीवरती कर्नाटक राज्याने तो कायदा केलेला आहे. तरी सुद्धा आपल्या असं लक्षात येईल की समाजामध्ये अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्याचं काम का करावं लागतंय? कारण समाजामध्ये आजही नरबळी होत आहेत. म्हणजे लहान लहान मुलांचे बळी दिले जातात यात्रा जत्राच्या नावाखाली. आणि यात्रा जत्राच्या नावाखाली नरबळी देताना, पशुहत्या करताना त्याच्यावर सुद्धा बसवण्णांची वचनं आहेत. हे आपण लक्षात घेऊयात की बसवण्णांनी सुद्धा त्या काळामध्ये पशुहत्या किंवा पशूंचा बळी देण्याबद्दलचा त्यांचा विरोध व्यक्त केलेला होता. म्हणजे अशा पद्धतीचं देवाला काही अर्पण करण्याची गरज नाही,
म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणून आपण नरबळी होताना बघतोय, पैशाचा पाऊस पडतो म्हणून काही बाबा लोक आपल्याला फसवतात. अशा वेळेला पैशांचा पाऊस पडतो का खरंच, आपण असं विचार केला पाहिजे. कारण बसवण्णांनी सुद्धा कायकाला महत्व दिलं होतं. तुम्ही कष्ट केला तर तुम्ही पैसे उभे करू शकता, तुम्ही कष्ट करून पैसे कमवू शकता. पण असं कोणी बाबांनी सांगितलं चल तू माझ्याकडे ये, आपण अशी अशी पूजा करू आणि पैशांचा पाऊस पडतोय का, तर असं पैशांचा पाऊस पडणार आहे का, हा आपण विचार केला पाहिजे. आणि असं जर चुकीच्या पद्धतीने कुठला बुवा बाबा ताई अम्मा मांत्रिक तांत्रिक आपल्याला जर सांगत असतील तर या गोष्टींच्या विरोधात आपण केलं पाहिजे. आपण या आणि आता दोन्ही राज्यांमध्ये म्हणजे कर्नाटक राज्यातही कायदा आहे, आमच्याकडे पण कायदा आहे महाराष्ट्रात, तर आपण अशा बुवा बाबांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो. त्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा चालतात. म्हणजे आता म्हणजे अमिताभ बच्चनची जी सिरियल येऊन गेली त्याच्यावरती खूप टीका झाली. तर त्याच्यामध्ये त्यांनी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणून एक दाखवलं होतं. एक लहान मुलगी होती 11 वर्षाची, तिने डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिने वाचून दाखवलं. तर असं कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर वाचता येत नसतं. एक तर त्या मुलीने तेवढा पाठ तिने तोंडपाठ केला असेल आणि तो तिने नंतर तो बोलला असेल, किंवा मग डोळ्यांच्या खालच्या बाजूने पट्टी बांधल्यानंतर खालच्या बाजूने दिसतं म्हणून तिने ते वाचलं असेल. तर त्या कार्यक्रमावरती खूप लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. आम्ही सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि तो जो पार्ट आहे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचा तो वगळण्यात आला केबीसी मधून. म्हणजे आज सुद्धा ह्या कामाची गरज वाटते आपल्याला, की अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सुडो सायन्स लोकांमध्ये, म्हणजे सायन्सच्या नावाखाली सुडो सायन्स म्हणजे कॉम्प्युटरवरती पत्रिका जुळून देतो. अरे पत्रिका जुळतच नाही. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की पत्रिका कधीच जुळू शकत नाही. हा एक आहे की जन्मवेळ मॅच होऊ शकते, त्या जन्मवेळेच्या वेळेला ते ग्रह तारे ज्या पद्धतीने आकाशामध्ये अवकाशात होते त्या पद्धतीचं अवकाशामध्ये त्या ग्रह ताऱ्यांची दिशा आणि दशा असू शकते. पण पत्रिका तंतोतंत कोणाचीही जुळत नसते. तरी सुद्धा 36 गुण जुळवून मग 32 गुण जुळवले जातात, पैसे देऊन अजून काहीतरी जुळवाजुळवी होते आणि लग्न होतात. म्हणजे आणि अशी जुळवलेली लग्न पुढे जाऊन आयुष्यभर टिकतात का? तर मी दर महिन्याला 2 डिवोर्स करते, म्हणजे बारदुने 24-25 डिवोर्स वर्षाला मी करते. म्हणजे डिवोर्स का करावं लागतं आपल्याला? पत्रिका जुळवलेली लग्न आहेत ही, अरेंज मॅरेज आहेत ही, पण तरी सुद्धा त्यांच्यात डिवोर्स होतो. मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की लग्न करण्याच्या अगोदर जे महात्मा बसवण्णांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीत बोलले होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचे विचार जुळले पाहिजे. तुम्ही एकमेकांबद्दलचा जो समज आणि गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे आणि तुम्ही एकत्र राहण्यासाठी निकोप असलं पाहिजे तुमच्या विचारांनी आणि तुमच्या आचारांनी, आणि मग तुम्ही एकत्र राहू शकता. आणि तिथे तुम्ही अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. हे बसवण्णांच्या काळात सुद्धा सांगितलं गेलेलं होतं. ते अंडरस्टँडिंग असलं पाहिजे असं सांगितलं गेलेलं होतं. आणि आज सुद्धा असं अंडरस्टँडिंग असताना आपल्याला दिसून येत नाही. कारण प्रत्येक लव्ह मॅरेजच्या वेळेला किंवा अरेंज मॅरेजमध्ये पत्रिका बघितली जाते. लव्ह मॅरेजमध्ये विरोध केला जातो अशा पद्धतीची लग्न होऊ नये म्हणून. आणि आपल्याकडे साधारणपणे ऑनर किलिंग हा प्रकार होतो. ऑनर किलिंग म्हणजे काय की इथे महाराष्ट्रामध्ये हा प्रकार जास्त घडतोय. कारण त्या जातीला न पटणारं, म्हणजे एखाद्या उच्च जातीतल्या मुलीने खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न करणं किंवा उच्च जातीतल्या मुलीने खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न करणं नाकारलं जातं, मान्य नाहीये समाजाला. आणि म्हणून मग त्या पद्धतीने, म्हणजे आपण जर महाराष्ट्रात असाल किंवा आपण सगळ्यांनी सैराट हा मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये लख्खपणे दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आंतरजातीय आंतरधर्मी आणि उच्च नीच मध्ये जे लग्न होतात त्याच्यामध्ये ऑनर किलिंगचे प्रकार होतात. इथेच हिंजवडी जवळ लवळे म्हणून गावे मुळशीमध्ये, त्या लवळे गावातले सरपंच मोहकर म्हणून बाई होत्या. तर तिच्या मुलीने एका खालच्या जातीच्या मुलाबरोबर तिचं लव्ह अफेअर्स होतं आणि पळून जाऊन ते लग्न करणार होते. आणि ती मुलगी आणि मुलगा पळून गेल्यानंतर, कारण आईने अलाव केलं नाही म्हणून ती पळून जाणार होती. आणि मग त्या मुलीला, म्हणजे ती जी मुलगी होती त्या मुलीला शोधून काढलं आणि सुपारी दिली होती तिच्या आईने. सरपंच होती ना गावची, तिची इज्जत गेली मुलगी पळून गेली तर. तिने सुपारी देऊन तुकडे तुकडे करून गोणीमध्ये, म्हणजे एका पोत्यामध्ये भरून ते लवळ्याच्या ओढ्यामध्ये ते प्रेत टाकलं. आणि त्या बाईला नंतर शिक्षा झाली, ती 2 वर्ष जेलमध्ये होती. त्याच्यानंतर तिचा जामीन झाला आणि आता परत तिची केस चालली आणि तिला पुन्हा शिक्षा झाली. म्हणजे असे प्रकार घडतायत आपल्या समाजात, आज घडतायत. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला ह्या 7-8 वर्षातलं सांगतेय. तर असे प्रकार घडतायत म्हणून आपण
अशा विवाहांना जर काही अडचणी येत असतील तर आपण त्यावेळेला तिथं मदत केंद्र म्हणून आपली स्थापन केली पाहिजेत. आपण तिथे उभं राहिलं पाहिजे, कारण बसवण्णांचंच काम आपल्याला पुढे न्यायचंय. हा विचार आपण समाजापर्यंत नेला पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस आमच्याकडे येतात. खूप वेगवेगळ्या केसेस आम्ही हँडल करतो. आणि ह्या केसेसमध्ये तुमच्या लक्षात येईल की गुप्तधनाचा शोध किंवा गुप्तधन मिळवण्यासाठी लहान मुलांचा बळी दिला जातो. गुप्तधन किंवा पाणी हे शोधण्यासाठी जमिनीखालचं, आणि मग नरबळी दिलं जातं. आणि मग नरबळी दिल्यानंतर मग तिथे उत्खनन केलं जातं, खड्डे खणले जातात, पण गुप्तधन काही सापडत नसतं. पण एका बाळाचा बळी जातो ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. इथं आपण मानव म्हणून आपण गप्प कसं बसू शकतो? आपण इथे निश्चितपणे आपण इंटरफिअर केलं पाहिजे. आपण पोलीस यंत्रणेला मदत केली पाहिजे. आणि अशा चुकीच्या पद्धतीने जे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक किंवा जे लोक म्हणजे बाबा लोक जे असे सल्ले देतात, तर ह्यांच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत आपल्याशी बोलायला, सांगायला. आणि आज आपल्याला भारतीय राज्यघटनेबद्दल बोलायचं होतं, तर राज्यघटना सुद्धा आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला ठामपणे आमच्या सोबत आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही ते कर्तव्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून. आणि वचन अध्ययन वेदिकेच्या माध्यमातून सुद्धा माझी अशी सगळ्यांना विनंती राहील की आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम, आंतरजातीय विवाहांची कामं, त्याच्यानंतर मानव अधिकार किंवा मानव हक्कांचा हनन जिथं होत असेल, कारण आत्ताच जय भीम मूवी आला, म्हणजे सूर्या त्याच्यामध्ये ऍक्टर आहे, तो जय भीम मूवी आला. तर जय भीम मूवी प्रत्येकाने बघावं की समाज कशा पद्धतीने कष्ट करणाऱ्यांना, गुलाम म्हणून वागवणाऱ्या लोकांशी कसा वागतो समाज, आणि त्या पद्धतीने त्यांना जो न्याय मिळवून दिला सुप्रीम कोर्टातनं, तर हायकोर्टातनं, तर तो बघण्यासारखा आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण एक प्रोग्रेसिव्ह विचार, म्हणजे आपण एक ब्रॉड माइंडेड विचार समजून घेऊयात. आणि हा ब्रॉड माइंडेड विचार आपल्याला कोणाकडनं आलेला आहे? आपल्याला मूळ उगम आपल्याला बसवण्णांकडनं आलेलं हे सगळं उगम आहे. आणि बसवण्णांकडनं आलेले विचार असल्यामुळे हे विचार आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ह्या विचारांवरती काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यप्रवण होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी असा विचार करूयात की आपण बसवण्णांच्या विचारांवरती काम करूयात. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपण समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करूयात. आणि आज आपण सर्वांनी इथे माझं ऐकून घेतलं, मला संधी दिली आणि मला इथे बोलू दिलं, याबद्दल आपल्या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार. आणि मी इथेच थांबते आणि पुढील सूत्र खुबा अण्णांकडे. खूप छान असं विश्लेषण ताईंनी दिलेलं आहे. त्यांनी बसवतत्वे व भारतीय संविधान याबद्दल खूप छान माहिती दिली. ऍडव्होकेट मनीषाताई माझे खूप खूप अभिनंदन. त्यांनी भारतीय संविधानाला महत्व का द्यायचे आणि प्रत्येक नागरिकांनी संविधान व वचन साहित्य अंगीकृत केले पाहिजे आणि आत्मचिंतन केले पाहिजे. आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली पाहिजे आणि अस्पृश्यता बाळगू नये, तसेच उच्च नीच पाळू नये, भेदभाव करू नये असं भारतीय राज्यघटनेत सांगितलेलं आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे प्रत्येकाने आणि प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारले पाहिजे. जसं बसवण्णांनी 8व्या वर्षी आपल्याला प्रश्न विचारले होते, तसे प्रत्येकाने काही वाईट घडत असेल तर त्याला प्रश्न विचारले पाहिजे आणि मनोवादाला नाकारलं पाहिजे. जसं भारतीय राज्यघटनेमध्ये मनोवादाला नाकारलेलं आहे आणि बसवण्णांनी सुद्धा गुलामगिरीला पण नाकारले होते. तसेच कामाला महत्व दिले होते. समान काम समान वेतन हे जसं राज्यघटनेमध्ये आहे तसंच बसवण्णांच्या वचन विचारामध्ये सुद्धा आहे. आपलं विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. समान विचारांचे लोक मिळून संघटना निर्माण करू शकतो असं ताईंनी सांगितलं. आणि बसवण्णांच्या काळात सुद्धा लिखित नसलं तरी वचनांच्या माध्यमातून स्वतंत्रता होती हे दिसून येते. आणि शोषणमुक्त समाज भारतीय राज्यघटना आणि बसवण्णांच्या वचनामध्ये सुद्धा आपणास पाहावयास मिळते. तसेच न्यायनिवाडा चांगला झाला पाहिजे, प्रत्येकाला याचं स्वातंत्र्य आहे. ह्या सर्व गोष्टी ताईंनी खूप छान असं आपल्या संभाषणामध्ये सांगितलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद त्यांना. आता यापुढे डॉक्टर
शशिकांत पट्टण सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿ. ಸುಮಾರು 45 ನಿಮಿಷಗಳ ನಿರಂತರವಾದಂತ ವ್ಯಾಖ್ಯಾನದ ಮೂಲಕ ವಚನಗಳು ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ, ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನ ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೌಲ್ಯಗಳು 900 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ವಚನ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಅಡಕವಾಗಿವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಅತ್ಯಂತ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಸುಂದರವಾಗಿ ಪ್ರತಿಪಾದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಮನೀಷಾ ಮಹಾಜನ್ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸೂಚಿಸ, ಇದು ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಮ್ಯಾಗ್ನಾ ಕಾರ್ಟಾ ಜಗತ್ತಿನ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ರೂಪಿಸಿದಂತ ಒಂದು ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ರೂಪರೇಷೆ ಮ್ಯಾಗ್ನಾ ಕಾರ್ಟಾ. ಅದು ಬ್ರಿಟನ್ನಿನ 13ನೇ ಶತಮಾನದೊಳಗೆ ಬರ್ತೈತಿ. ಅವರೇ ಸ್ವತಃ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡ್ತಾರ, ಅದು ನಾವು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸ್ಥಾಪಕರಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕದ ಒಂದು ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಅನ್ನ ಬಸವಣ್ಣ ಮತ್ತು ಆ ಸಮಕಾಲೀನರು ಮಾಡಿದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳದ್ ನೋಡಿದ್ರೆ, ಬಸವಣ್ಣ ಮತ್ತು ಆತನ ಸಮಕಾಲೀನ ಶರಣರು ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ, ಹ್ಯೂಮನ್ ರೈಟ್ಸ್ ಅಂತ ಏನು ಮನೀಷಾ ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದ್ರು, ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ಕೇಳಿದ್ರು. ಸಮಾನತೆ, ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಸಮಾನತೆ, ಅಂತರ್ಜಾತಿ ಜಾತಿ ವಿಮೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಆರ್ಥಿಕ ಸಮಾನತೆ ಅಂತಂದ್ರು. ಇವೆಲ್ಲಗಳ ಮೂಲಕ ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಸಾಧಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಏಕಮೇವ ಸಿದ್ಧಾಂತ ಇದು ಶರಣ ಸಾಹಿತ್ಯ, ಶರಣ ಸಿದ್ಧಾಂತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿರ್ವಿವಾದ. ಹೀಗಾಗಿ ಮನುಷ್ಯನ ಇದನ್ನ ಜೀವನದೊಳಗೆ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಕುಂದುಕೊರತೆಗಳನ್ನ ಅಥವಾ ಲೋಪದೋಷಗಳನ್ನ ಆವಿಷ್ಕಾರಗಳನ್ನ ಆವಿಷ್ಕಾರಗಳ ಮೂಲಕ ಈ ಶ್ರೇಣೀಕೃತ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಡಿಸ್ಕ್ರಿಮಿನೇಟೆಡ್ ಸೊಸೈಟಿ ಅಂತೀವಲ್ಲ, ಅವುಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಹಾಕಿ ಒಂದು ಸಮ ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟಿದಂತ ಹೆಗ್ಗಳಿಕೆ ಬುದ್ಧನ ನಂತರ ಭಾರತದೊಳಗ ಬಸವಣ್ಣಗೆ ಸಲ್ತದ. ಹೀಗಾಗಿ ಅವರ ವಿವೇಚನೆ, ಅವರ ತರ್ಕ, ಅವರ ಆಚಾರ, ಸಿದ್ಧಾಂತ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿಜಕ್ಕೂ ಇವತ್ತು ಹಿಂದಿ, ಮರಾಠಿ 23 ಭಾಷೆಗಳ, ಭಾರತದ 23 ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯ, ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಏನಾದ್ರೂ ತರ್ಜುಮೆಗೊಂಡಿದ್ರೆ, ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಮರಿಬಾರ್ದು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಿದೆ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯ್ತು, 84-85 ಜನ ಬಂದಿದ್ರು. ನಾವೊಂದು ಆರಂಭದಿಂದ ಮರಾಠಿ ಜನ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ಒಮ್ಮೆ ಕೈ ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂತ ಇತ್ತು. ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶ್ರೀ ಅವ್ರು ಪಟ್ಟಣ ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಇರಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಮನೀಷಾ ಮೇಡಮ್, ರಾಜು ಕುವಾ, ಪ್ರತಿಭಾ ತಾಯಿ ಎಲೆಗಾವಿ, ಈಗ ಸುಜಾತಾ ಮೇಡಮ್, ಡಾಕ್ಟರ್ ದಾನಮ್ಮ ಜಳಕಿ, ಹೀಗೆ ಒಂದು ಟೀಮ್ ತಯಾರಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಮಹೇಶ್ ತೆರಾಳ್ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬರು, ಹಿಂಗ ಒಂದು ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ಟೀಮ್ ತಯಾರಾಗಿದೆ. ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ಹೊಸ ಹೊಸ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ಶರಣ ಸಿದ್ಧಾಂತದ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ಇವತ್ತು ಅದು ವೈಷ್ಣವಿ ಮುಳುಗೆ, ನಮ್ಮ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮುಳುಗೆ ಅವ್ರ ಮಗಳು, ಬಿಕಾಮ್ ಹುಡುಗಿ, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮುಂದ್ ಬರ್ಬೇಕು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಭಿಷೇಕ್ ಮಾತಾಡಿದ್ರು, ರಾಜಮಾನೆ ಅಂತೇಳಿ. ಈ ರೀತಿಯ ಯುವಕರು, ಮಹಿಳೆಯರು, ಇದು ಮಹಿಳೆಯರ, ದಲಿತರ, ಶೋಷಿತರ, ಕಾರ್ಮಿಕರ, ಬಡವರಿಗಾಗಿ, ಅವರ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇಂಥ ಒಂದು ಚಳವಳಿ ಒಳಗೆ ಪಾಲ್ಗೊಂಡದ್ದು ಆಯ್ತಂದ್ರ ಕಲ್ಯಾಣ ಕ್ರಾಂತಿಯ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ, ಸಾರ್ವಕಾಲಿಕ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರಗಳು ಕರ್ನಾಟಕದೊಳಗ, ಭಾರತದೊಳಗ ಅಷ್ಟ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಜಗತ್ತಿನೊಳಗ ಪ್ರಚಲಿತಗೊಳ್ತಾವು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರವನ್ನ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಜನತೆ ಪ್ರಾಯಶಃ ಇದ್ರೊಳಗೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ನಾವು ಇವತ್ತು ಗುಡ್ಡಾಪುರ ದಾನಮ್ಮನ ಜಾತ್ರೆ ಇದ್ರು ಕೂಡ ಸಂಘದಿಂದ, ಆಮೇಲೆ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಹುತೇಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಜನ ಇದ್ರೊಳಗೆ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ಸಲ ನಾನು ಸುಜಾತಾ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದ್ರೆ 100-150 ಜನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು. ಬಹಳ ಹೆಚ್ಚಿನ ಜನರು ಇದ್ರೊಳಗ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೊಂದು ಶರಣರ ಕಂಡಂತ 900 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಒಂದು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ತಮ್ಮ ಜೀವವನ್ನು ಬಲಿದಾನ ಮಾಡಿ ನಮಗಾಗಿ ಒಂದು ವಚನ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮೌಲಿಕ ಚಿಂತನಾ ಕ್ರಮವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಹೋದಾಗ ನಾವು ಅವುಗಳನ್ನ ನೆನೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡದಿದ್ರೆ ನಾವು ಅಪರಾಧಿಗಳಾಗ್ತೀವಿ. ಹಿಂಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡೋಣ. ಮನೀಷಾ ಮೇಡಮ್ಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇನ್ನು ಕೆಲವೇ ಇವತ್ತು ಪಾಪ ಪೇಪರ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದಾರೆ, ಬಸವ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಅಂಡ್ ರಿಸರ್ಚ್ ಸೆಂಟರ್, ಅದರ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ಗಾಗಿ ಅವರೇ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ಕೂಡ ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ರವೀಂದ್ರ ಕುಬಾ ಅವರು, ನಾವು ಸಂಜಯ್ ಇಂಡೆ, ನಮ್ಮೊಂದು ಟೀಮು ಪುಣದಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಬೇಕು ನಮಗೀಗ ತನು ಮನ ಧನ. ನಾವು ಮೊದಲು ಏನು ಬೇಡ ಅಂತಿದ್ದಲ್ಲ ಈಗ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಪೀಡ್ ಆಗಿ ಹೋಗ್ಬೇಕಾಗೈತಿ, ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಬೇಕಾಗೈತಿ. ಇದು ನಿಮ್ಮ ವೇದಿಕೆ, ಇದನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಒಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಯೂಟ್ಯೂಬ್ಗಳನ್ನ ನಿಮ್ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆ ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡ್ರಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗ. ಮತ್ತ ಈಗ 3 ತಿಂಗಳು ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಶ್ರೀ ಪಟ್ಟಣ 3 ತಿಂಗಳ ನಮಗ ಸ್ಪೀಕರ್ ಸಿಕ್ಕಾರಂತ. ಇದು ಒಳ್ಳೆ ಬೆಳವಣಿಗೆ. ನೀವು ಕೂಡ ವಚನ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ರಿ, ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಶರಣಾರ್ಥಿ ಪಟ್ಟಣ ಸರ್.
जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असं पट्टण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हे शरणी प्रतिभाताई आळेगावी हे ಪ್ರತಿಭಾ ನಿಮ್ದು ಮೈಕ್ ಮ್ಯೂಟ್ ಆಗೈತ್ರಿ. ಹಾ ರೀ. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सगळ्या बसव प्रेमी श्रोत्यांना शुभ सायंकाल सांगत आज वचन अध्ययन बसव मंच आयोजित मराठी व्याख्यानमालामध्ये प्रप्रथम वचन प्रार्थना हे अत्यंत सुंदररित्या मराठीमधून वचन गायले त्यासाठी शरणे विद्या मुग्धम मॅडमांना आभार. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची संयोजिका जयश्री मॅडम ह्या स्वागत व प्रस्तावना व अतिथी परिचय खूप क्रमबद्धतेने केले त्यासाठी त्यांचाही खूप आभार. त्यानंतर कार्यक्रमाचा सूत्रसंचालन खूप व्यवस्थितरित्या केले त्यासाठी शरण रवींद्र खुबा सरांचा देखील मनापासून आभार. त्यानंतर शरणे ऐश्वर्या मुलगे ही मुलगी लहान असून संविधान व वचन साहित्य ह्या विषयावर आपणास खूप सुंदररित्या आपणास कळण्यासारखे मनस्मृती शरणांचे जीवन व त्यांच्या साहित्यांमधील विमर्शात्मकरित्या त्या साहित्यामधील साम्यता व व्यत्यास मांडले. हे सगळं बघितले तर आपण कन्नडमध्ये म्हणतो मूर्ती चिಕ್ಕದಾದರೂ कीर्ती ದೊಡ್ಡದು ह्याप्रमाणे ऐश्वर्या ही मुलगी लहान असून देखील तिचे विचार मात्र खूप मौल्यवान आहेत. तिचाही आभार. आज आपल्या ऑनलाईन कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेले अतिथी व्याख्याते शरणे ॲडव्होकेट मनीषा महाजन मॅडम आपणास सगळ्यांना संविधान मधील आर्टिकल्स व बसव युगामधील वचन साहित्य व प्रचलित समाजामधील विषये उदाहरणांमधून आपणास खूप चांगल्या रीती समजावून सांगितले. आपल्यातला अंधश्रद्धा सोडून आपण वैचारिक दृष्टिकोन जोपासायला पाहिजे व ते स्वीकारून ते आचरणात आणावे हे सरळ सुंदररित्या सांगितले. त्यांचाही मनपूर्वक आभार. ह्यानंतर आपण सतत मार्गदर्शन करत आलेले व आजही मार्गदर्शन केलेले डॉक्टर शशिकांत पट्टण सरांचा देखील आभार. त्या कार्यक्रमाचा संघटिका शरणे सुजाता पाटील ताईंचा देखील आभार व कार्यक्रमाच्या व्यवस्थापना म्हणजेच कार्यक्रम व्यवस्थापना करणाऱ्या आपले शरण रुद्रमूर्ती सर व शरण कुमार राजांडा सरांचा देखील मनपूर्वक आभार. आणि ह्या कार्यक्रमामध्ये जे कोणी सहभाग झालेले व त्यांचाही आभार व कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते व मला शरण समर्पण करण्यास संधी दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचा मनापासून आभार. धन्यवाद ताई. शरण धन्यवाद सर्वांना. शरणार्थी.